अगदी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतायत. एकच राजे संघाकडनं मनीष वलटे आणि भाऊ मेघवाले, तर विपक्षामध्ये गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल अजिंक्य मोकाशी. कोणसेचा हा उंच गुराक अनुभव संपन्न युवा तेज तर्रार गोलंदाज, तर त्यांच्या विपक्षामध्ये सिव्हिल टायटन्स. पहिला सामना अगदी दोन्ही संघ पराभूत झालेत. आता मात्र एका संघाच्या पदरामध्ये नक्कीच विजय संपादित होईल. मात्र त्या विजयासाठी कोण कशा प्रकारे फटकेबाजी करेल, कारण मनीष वलटे इन ऍक्शन आपण पाहू शकाल. तर त्यांच्या विपक्षामध्ये अजिंक्य. षटक क्रमांक 1, पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाजी मार्गावर अजिंक्य सज्ज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. सामन्याला होते सुरुवात. अजिंक्य टू मनीष. पहिला चेंडू पाठवून दिलाय. दॅट्स ह्यूज षटकार. 6 मनीष वलटे याच्या बॅट मधून येतोय पहिल्या चेंडूवर एक षटकार. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय, हल्ला चढवला गेलाय. दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाकडून कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल. मनीष वलटे इन ऍक्शन. षटक क्रमांक 1, दुसरा चेंडू. पुन्हा एकदा झेलला संधी. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मात्र चेंडू निघून जाईल. दॅट्स ह्यूज. अनदर वन. बॅक टू बॅक मनीष वलटे याच्या बॅट मधनं सलगचा दुसरा षटकार. आता मात्र अनुभव रणनीती आखावी लागेल. गोलंदाजासोबत मात्र लोकेश दुपारे चर्चा करताना आपण ऍक्शन पाहू शकाल. तर सलगचा दुसरा षटकार. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केली जाते 12 या धावसंख्येवर. पहिल्या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर एकच राज्य संघासाठी 102 एक खूप मोठं आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकार चढवला गेला होता. त्यानंतर मात्र पराभव पदरी पडलाय. यावेळेस मात्र विजयाच्या एक झुंज द्यावी लागेल विजयासाठी. पुढील चेंडू. यावेळेस अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू मात्र अगदी स्लॉक स्वीपचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरीज निर्धाव. ध्येयष्टीवर चेंडू आदळला गेलाय. गोलंदाजाकडे मात्र कमबॅक केलं गेलंय. अजिंक्य. एक रफ अँड टफ महामुकाबला. षटक क्रमांक 1, मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात करण्याची मुभा. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये, तर एक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेरील चेंडू. पंच अगदी आमच्याकडे वळताना दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 13 ऑन बोर्ड. 13. व्हॉट शॉट. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. क्लासिकल फटका बघायला मिळाला. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. 30 यार्ड सर्कल मध्ये मात्र सर्व क्षेत्ररक्षक तैनात होते. याचा कुठेतरी फायदा उठवला गेलाय. स्क्वेअर कट केली गेली आणि चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ पाठवून दिलं गेलंय. सीमा रेषा पार. चौकार. चौकाराने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 17 ऑन बोर्ड. 17. 4 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या 17. लोअर फुल टॉस. त्याला मात्र पनिश करण्यात कुठेतरी मात्र अपयश आलं. प्रयत्न जरूर होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाही. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन बघायला मिळाला आणि अलॉंग दी कार्पेट चेंडू सरळ निघून गेला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्यावर मात्र एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे. या षटकामध्ये मात्र प्रथमच सामना करताना आपण बघू शकाल भाऊ मेघवाले त्यांच्या विपक्षामध्ये अजिंक्य मोकाशी. त्यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय का. हर्षद जाधव वेस्टींच्या मागे तैनात. त्याच्याकडनं मात्र झाली आहे चुकी. षटक क्रमांक 1, पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 18 या धावसंख्येवर. त्यानंतर स्मिथ वलटे हे देखील इथे दाखल झाले आहेत मोठ्या भावाची फलंदाजी बघण्यासाठी. मनीष वलटे या मैदानावर कुणबी प्रीमियर लीग मध्ये त्याचा रेकॉर्ड. त्याने 11 चेंडू मध्ये अर्धशतक सजावलं होतं. एक फास्टेस्ट अर्धशतक त्याच्या नावावर. तोच मात्र कुठपर्यंत मजल मारेल
कारण पहिलं षटक तर समाप्तीच झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18. षटक क्रमांक 2. सागर सागर दळवी गोलंदाजी मार्गावर सज्ज असताना त्याच्या विपक्षामध्ये मनीष. सिव्हिल टायटन संघाने एक सागर याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. कारण जर बघायला गेले तर पहिल्या धावात 18 धावांची लयलूट झाली आहे. त्याच्यामुळे एक जबाबदारी असेल, कमबॅक करून द्यावं लागेल. षटक क्रमांक 2. या षटकामध्ये एकंदरीत 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले गेलेत. आपण बघू शकाल लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. यावेळेस धीरज बेलकडे याच्याकडे होणार नाहीये चुकी. बडी मछली जाल में मनीष वल्टे बॅक टू पेव्हिलियन. लोअर फुल टॉस चेंडू आणि त्याला मात्र पनिश करण्यात अपयश आलं आणि या सामन्यातून एक महत्वाच्या विकेटचं बदल झालंय. मनीष वल्टे बॅक टू पेव्हिलियन. पुढील बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आकाश जाधव. सागर दळवी यांनी काय लोअर फुलटॉस चेंज ऑफ पेस लोअर चेंडू हाताळला. त्याला मात्र अगदी हलक्या हाताने एक फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि मात्र फसवलं गेलाय. धीरज बेलकडे याच्याकडनं एक सुंदर एफर्ट दिले गेलेत आणि झेल कन्वर्ट झालाय. विकेट क्रमांक 1 पहिल्या विकेटचं बदल झालंय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना सागर याच्या षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. यावेळेस हवाई सफर चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार. षटकार 6 धावांकरिता. आकाश जाधव याच्या बॅट मधनं अगदी एक स्ट्रेट ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका आणि सरळ चेंडूला पाठवून दिलाय. आसमंतात भिरकावलाय. सीमा रेषा पार 6 षटकार. मॅच बॉल पुरवायचा आहे. त्यानंतर मात्र अगदी धावसंख्येने मात्र 6 धावांनी भरारी घेतली. जाऊन पोहोचतील 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. फर्स्ट इनिंग मध्ये कुठपर्यंत मजल मारली जाईल, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल, किती धावांचं समोर आव्हान ठेवलं जाईल. षटक क्रमांक 2 पुढील चेंडू घेऊन मात्र गोलंदाज सज्ज. कट करण्याचा प्रयत्न, आउटर एज, चेंडू सरळ निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं झालंय पतन. विकेट क्रमांक 2. आकाश जाधव याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरी विकेटचं पतन झालंय. या सामन्यामध्ये आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना आपण पाहू शकाल सिव्हिल टायटन संघ. कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 प्रहार केले गेले, मोठे फटके सजवले गेले होते. त्यानंतर मात्र गोलंदाजांकडून कमबॅक केलं गेलंय. षटक क्रमांक 2 या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सागर दळवी एक चांगलं षटक हाताळताना संघाला कमबॅक करून देतात. कारण पहिल्या षटकात 18 धावांची लयलूट झाल्यानंतर मात्र कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होत असताना पहिल्या चेंडूवर मनीष वल्टे सारखे एक मोठे विकेटचं पतन, त्यानंतर एक षटकार लगावला, नंतर कमबॅक केलंय ते आकाश जाधव याची विकेट घेऊन. षटक क्रमांक 1 5वा चेंडू घेऊन सागर दळवी, सागर रोहित.
वाईड यॉर्करचा प्रयत्न अटेम्प्ट केला गेला आणि यशस्वी देखील टप्पा हाताळला गेलाय. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची सांगता. या दुसऱ्या षटकातील असेल शेवटचा चेंडूचा खेळ, अंतिमचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, समोर असेल रोहित मोकाशी. यावेळेस अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू मात्र ध्येयष्टीवर आदळताना कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 2 ची झाली आहे सांगता. या षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्यात, ज्या एका मोठ्या फटकाने षटकाराच्या स्वरूपात आल्या होत्या. उर्वरित 5 चेंडूंवर मात्र गोलंदाजाने अधिराज्य गाजवले. त्यानंतर या पुढील होणारा सामना असेल विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये जय मल्हार. दोन्ही संघ कर्णधार सज्ज राहायचे. फर्स्ट इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये लगेच टॉस केला जाईल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल धीरज बेलकडे. एकंदरीत जर बघायला गेले तर पहिलं षटक अजिंक्य याच्या मार्फत हाताळलं गेलं, दुसरं सागर जाळवे, तर तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल धीरज बेलकडे. एकापेक्षा एक सरस गोलंदाज या संघामध्ये आपण बघू शकाल. प्रणित जाधव, लोकेश दुपारे, यावेळेस झेलला संधी. काय घडेल काय बिघडेल आणि झेल पकडला जाईल, कुठल्याही प्रकारे चुकी होणार नाहीये. विकेट क्रमांक 3, तिसऱ्या विकेटचं बदल झालंय. धीरज बेलकडे पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पत्रवलंय. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर भाऊ मेघवाले देखील आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना. धाव संख्या जर बघायला गेली तर 3 बाद 24. त्यावेळेस स्वराज वजरे याच्या बॅट मधनं चेंडूला सरळ पाठवून दिलाय. दॅट्स ह्यूज षटकार 6 धावांकरिता. इनफॉर्म बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल स्वराज वजरे, त्याच्या मार्फत एक आपटलेला चेंडू, शॉर्ट आपटलेला चेंडू, त्याला मात्र वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुली डिपॉझिट केलंय. 6 धावांकरिता एक उत्तुंग असा षटकार, 6 धावा. धीरज बेलकडे मात्र कशा प्रकारे कमबॅक करेल. स्विंग अँड मिस, व्हॉट अ डिलिव्हरी, सुरेख अगदी भन्नाट वेगात चेंडू हाताळला गेलाय. टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात झाली आहे सांगता. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धाव संख्या 30. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र डॉट डिलिव्हरीचा पायावर चेंडू आदळून मात्र सरळ यष्टींच्या मागे हर्षद जाधव याच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. एक षटकार जरूर चढवला गेलाय, त्यानंतर मात्र एक कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने अगदी वाघासारखी चेंडूवर झडप घातली गेली. 30 यार्ड मध्ये अगदी प्रयत्न केले गेले अक्षय भोईर यांच्याकडनं, मात्र चेंडू सटकल्यानंतर धीरज बेलकट याच्याकडनं चांगलं कलेक्शन बघायला मिळालं. वाघासारखी झडप घातली. षटक क्रमांक 3 अंतिमचा चेंडू धीरज बेलकडे, त्याच्या समोर असेल स्वराज. पुन्हा एकदा देहयष्टीवर चेंडू आदळत असताना 22 स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव संख्या अर्जित केल्या जातील 33. 3 बाद 33. षटक क्रमांक 3 समाप्ती झालंय. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आणि त्यानंतर मात्र पुढील
12 चेंडूंमध्ये फक्त 15 धावा, त्यात देखील 2 उत्तुंग असे षटकार जरूर चढवले गेले. मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स किंवा सिंगल डबल वर भर देणं कुठेतरी कमी पडलं. पुढील गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन सागर दळवी. स्विंग अँड मिस, डॉट डिलिव्हरीज, निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची समाप्ती. लॉंग ऑफ रिजन मध्ये हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. संकेत चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट केली आणि एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. आता मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज असेल रोहित मोकाशी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, थोडासा वेळेचा अपव्यय टाळायचा याची देखील नोंद घ्यायची आहे. स्विंग अँड मिस, व्हॉट बॉलिंग, सुरेख, अगदी भन्नाट वेगात वाईड यॉर्कर अटेम्प्ट केले गेलेत आणि जिथे चेंडू लँड व्हायला हवा तिथे मात्र चेंडू टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. फलंदाजाने प्रयत्न जरूर केले मात्र संपर्क झाला नाहीये. निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. यावेळेस चेंडूला पाठवून दिलंय, हवाई सफर, चेंडू सरळ निघून जाईल. षटकार 6 धावांकरिता. दॅट्स ह्यूज षटकार. षटकाराने मात्र धावफलक 6 ने पुढे जाऊन पोहोचेल. 40 ऑन बोर्ड, 40. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना एकत्रित संख्या 40. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुनश्च एकदा हवाई सफर, सलगचा दुसरा षटकार. रोहित मोकाशी ऑन फायर. अगदी रोहित मोकाशी याच्याला मात्र आता सूर गवसलेला आहे. सलगचा दुसरा षटकार. सागर दळवी याला मात्र कुठेतरी घायाल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण पहिल्या षटकात त्याने जरूर चांगली कामगिरी केली होती. आता मात्र त्याच्यावर हल्ले चढवले जातात. कशा प्रकारे कमबॅक करेल? षटकातील असेल अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. धावसंख्या 46, 46. सलगचा तिसरा षटकार होईल का? झेलला संधी आणि हे प्रभू, हे क्या हुई? सलगचा तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक बघायला मिळते रोहित मोकाशी याच्या बॅट मधनं. एक सोपा झेल कन्वर्ट होता मात्र तो षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 52, 52. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. सलगच्या 3 षटकाने मात्र षटकाराने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 52 ऑन बोर्ड, 52.
एक आता शेवटचं षटक असेल त्यात मात्र धावा रोखाव्या लागतील, कारण अगोदरच्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 3 षटकार बघायला मिळालेत. आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल लोकेश दुपारे. सोपान स्मृती दुपारेपाडा संघाकडून खेळत असताना एक आक्रमक गोलंदाज म्हणून त्याने अगदी तालुक्यामध्ये एक नाव गमावलंय. तो गोलंदाजी मार्गावर असेल लोकेश दुपारे. तर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंडवर असेल स्वराज गोलंदाजावर राज करेल की लोकेश स्वराज सारखी एक मोठी विकेट मिळवून देईल. षटक क्रमांक 5 अंतिमचा षटक, पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग रिजन. अगदी फाईन लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या 56. यापुढील होणारा सामना विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये जय मल्हार. दोन्ही संघ नायक सज्ज राहायचंय. कर्णधार लगेच टॉस केला जाईल. अंतिमचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय, मात्र नक्कीच अनुभव संपन्न गोलंदाज यावेळेस दॅट्स अ ह्यूज षटकार. क्रॅकिंग आउट ऑफ पार्क. स्वराज याच्या बॅट मधनं मात्र निघतो एक मोठा फटका 6 धावांकरिता. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. यावेळेस एक चांगला चेंडू, त्याला अगदी स्क्वेअर लेग रिजनला टोळवला गेलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण होईल आणि एक धावेवरच समाधान मानावं लागेल. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल पाहत राहा, ऐकत राहा शिवसंघर्ष प्रीमियर लीग 2026. यावेळेस वेगवान रित्या चेंडू हाताळला गेलाय. गुडलेन स्पॉट वर चेंडू पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू निघून जात असताना मात्र त्याला एक मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडू सरळ निघून जातोय. एक धाव सहजरित्या कंप्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न नाही. धाव संख्या 64. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. ध्येयष्टीवर चेंडू आदळत मात्र लेग बाईट स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 65. षटकातील शेवटचा चेंडू. एक चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळाले. एक चौकार, एक षटकार. त्यानंतर मात्र पुढील 3 चेंडूवर 3 सिंगल. समोर रोहित मोकाशी. शेवट गोड होईल का? वाह, काय दर्जेदार चेंडू हाताळलाय. अटेम्प्टेड यॉर्कर आणि सक्सेस देखील झालाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही. षटक क्रमांक 5, 5व्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 67. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार लगावल्यानंतर पुढील 4 चेंडूवर फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक चांगलं कमबॅक केलं गेले गोलंदाजाकडनं. तर एक 68 धावांचं एक मोठं आव्हान समोर ठेवलं जात आहे सिव्हिल टायटन्स संघासमोर. त्यानंतर यापुढील होणारा सामना, टॉस साठी लगेच दोन्ही कर्णधार दाखल व्हायचं आहे. विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये जय मल्हार. दोन्ही संघ कर्णधार लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तोपर्यंत देऊया एक संधी. संगीत आहे का आपल्याकडे? यह लड़का गलती से बॉल खेलते वक्त एक आदमी को मार देता।
का सुनने का गाना किरिस का सुनने का तर या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन सचिन विश्वेजर तसेच दिनेशजी जाधव अध्यक्ष, आपण या सामन्याचा, तसेच हरेशजी वेखंडे आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होणार आहे. तरी आपण कृपया या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. टीम जय मल्हार आणि त्याच्या विपक्ष टीम व्हॅन स्ट्रायकर या दोन टीमचे कर्णधार माझ्या समवेत जोडले गेलेत. मी जय शिवराय टीमचे टीम ओनर सचिनजी विषय व तसेच त्यांच्या समवेत या ठिकाणी सचिनजी विषय साहेबांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चॉईस दिला जातोय या ठिकाणी टॉस करण्याकरता. कॉल दिला जाईल टीम जय मल्हार कडनं. टॉस जिंकलाय टीम जय मल्हारनं. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर विहान स्ट्रायकर सारखा संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? नक्कीच 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40-45 पर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुझ्याकडे असा कोणता गोलंदाज आहे ज्याच्यावर तो विकेट ट्रेकर आहे आणि त्याच्यावर तुला खूप जास्त विश्वास आहे? कुणाल झाला, महेश झालं, साईनाथ झालं. नक्कीच शुभेच्छा असतील तुला. मी जातोय कर्णधार चिराग चिरागकडं. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? आम्हाला बॅटिंग असेल तरी चालेल, फिल्डिंग पण चालेल, असं काय नाही. ओके, तर तुझ्या वाट्याला आता प्रथम बॅटिंग आली आहे. किती टार्गेट ठेवले मनामध्ये? 70+ जाण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच तुला देखील शुभेच्छा देतोय. मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तसं पहिल्या चेंडूवर श्री गणेशा होतोय. अकाउंट ओपनिंग झालाय. एक करारा प्रहार, वन बाउन्स, चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार. अजिंक्य मोकाशी त्याच्या बॅट मधनं मात्र प्रहार केला गेलाय. संघाचं खातं उघडलं गेलं. अकाउंट ओपनिंग झाली. त्यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू, त्याला मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मिस झालाय आणि मात्र मोठा अपील पंचांकडे करण्यात गेला. पंचांवर दाद मागण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात झाली आहे. चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 1 तेजस गोलंदाजी मार्गावर सज्ज असताना यावेळेस झेलला संधी. 3-4 क्षेत्ररक्षक पोहोचतात. स्वराज कडनं होणार नाहीये चुकी आहे. बडी मछली जाल में अजिंक्य मोकाशी बॅक टू पेव्हिलियन्स. डगआउटच्या दिशेने जावं लागेल. मोठा हादरा. नेक्स्ट बॅटर धीरज बेलकडे. कोणी 11 संघाचा एक आक्रमक ऑलराऊंडर. त्याला मात्र आता एक 68 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात प्रमोट केलं जात आहे. 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धाव संख्या 4. पहिल्या चेंडूवर प्रहार बघायला मिळाला. चौकार लगावला गेलाय. त्यानंतर मात्र डॉट चेंडू खेळला गेलाय. आता मात्र हर्षद याच्यावर एक मोठी जबाबदारी असेल नॉन स्ट्रायकर एंडवर, कारण पहिल्या सामन्यात ते धावचित स्वरूपात बाद झाले होते. अनेक सामन्यांमध्ये स्पर्धांमध्ये सारशी संघाकडनं खेळताना आम्ही त्यांना बघतोय. आजच्या दिवसातील सर्वात लांबा षटकार. दॅट्स क्रॅकिंग आउट ऑफ पार्क. धीरज बेलकडे ब्रँडेड षटकार.
अगदी मोठे मोठे षटकार बघायला मिळत आहेत. असं प्रेक्षकांकडून अशी माहिती येते की बाहेर एक बॅनर लावायला पाहिजे की काय की रस्त्यावरनं जाताना हेल्मेट घातला पाहिजे. धीरज बेलकडे 68 धावांचा आव्हान आणि पहिला चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. तेजस याच्यावर आता प्रेशर असेल, दबाव असेल, दडपण असेल आणि या प्रेशरचा सामना कशा प्रकारे करेल. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या 10. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. वॉट शॉट, सुरेख अगदी लोअर फुलटॉस आणि त्याला मात्र फक्त कव्हरच्या दिशेमध्ये चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. दन 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 सीमा रेषा पार, चौकार. पहिला षटक मात्र कुठेतरी महागडं ठरतंय कारण तब्बल 14 धावांची लयलूट झाली अजूनही या षटकामध्ये जर बघायला गेलं तर. एका चेंडूचा खेळ बाकी. कुठपर्यंत मजल मारली जाईल कारण एकच राज्य संघाकडे जर बघायला गेले तर पहिल्या षटकात 18 धावांची लयलूट झाली होती. तुमच्या 18 तर या 20 पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. दॅट्स अ ह्यूज षटकार. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची झाली समाप्ती. तब्बल 20 धावा धावफलकावर सजवल्या गेल्यात. यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. एज लागून मात्र चेंडू पॉइंट रिजन मध्ये निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. हर्षद जाधव त्याच्या बॅट मध्ये मात्र एक सुरेख फटका बघायला मिळालाय. एक चतुर फलंदाज ज्याला ओळखलं जातं, 360 प्लेयर म्हणून त्याची गणना केली जाते. तोच हर्षद जाधव इन ऍक्शन आपण पाहू शकाल. यावेळेस लोअर फुलटॉस, खोलवर टप्प्यातील चेंडू, नियंत्रित मारा, चेंज ऑफ पेस आणि काय म्हणावं लागेल, फलंदाज बीट झाला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र फुलर लेनचा चेंडू तो मात्र टप्पा पडून सरळ निघून गेला यष्टीरक्षकापर्यंत. डॉट स्वरूपात निर्धाव. झेलला संधी, हर्षद जाधव बडी मछली जाल में एक महत्वाची विकेट. सिव्हिल टायटन संघासाठी एक मोठा हादरा म्हणावा लागेल कारण दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. हर्षद जाधव बॅक टू पेव्हिलियन. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना धाव संख्या 24 ऑन बोर्ड. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्तीस आलाय. एकंदरीत अजूनही 22 चेंडूंचा खेळ बाकी. 68 धावांचं एक आव्हान समोर ठेवलं गेलं होतं. 3 चेंडू 3.
दुसरा षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना चौथा चेंडू घेऊन भाऊ सज्ज. यावेळेस हलक्या हाताने प्लेसमेंटवर जोर दिला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ बघायला मिळालाय. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. धीरज सारख्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं आणि संकेतच्या माध्यमातून ते बघायला मिळालंय. इन ऍक्शन नो स्ट्राईक एंडवर संकेत पाटील, वंडर बॉय ऑफ चिखले. षटक क्रमांक 2 पाचवा चेंडू घेऊन मात्र गोलंदाज भाऊ काय षटक हाताळलंय सुरेख. यावेळेस फलंदाजाला फॉलो करण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू अतिरिक्त बाहेर येईल. पंचांची दोन्ही आज समांतर. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 26 ऑन बोर्ड 26. या षटकातील मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना धीरज बेलकडे कशा प्रकारे समाचार घेईल. षटकार मारेल का? स्टेप आउट 2 फटका सजवण्याचा प्रयत्न. झेलला संधी. खराब कम्युनिकेशन. चेंडू मात्र कुठल्याही प्रकारे समजला नाही. मिस जजमेंट. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. थर्ड अंपायर यस. नोचा इशारा येतोय. पुढील चेंडू फ्री हिट. असं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पंचांचा निर्णय आलाय. नोचा इशारा केला गेलाय. फ्री हिट. संकेत पाटील फ्री हिटचा कशा प्रकारे समाचार घेईल. कुठल्या क्षेत्राला टार्गेट केलं जाईल. सरळ बॅटने खेळला जाईल की स्विच हिट मारला जाईल. वाह काय सुरेख दर्जेदार गोलंदाजी. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठेतरी फुटबॉलचा आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळालंय. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नात खराब फेकीमुळे कुठेतरी कलेक्शन प्रॉपर करता आलं नाहीये. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 29 ऑन बोर्ड 29. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा होत्या. असा शेवटचा चेंडू. धावसंख्या 30 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू. संकेत पाटील. व्हॉट अ शॉट. सुरेख फटका. दॅट्स क्रॅकिंग. षटकार 6 धावांकरिता ब्रँड ऑफ चिखले. संकेत पाटील याच्या बॅट मधनं बघायला मिळतोय. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय. पाठवून दिलाय. सीमा रेषा पार. षटकार 6 धावांकरिता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. एक मोठी धावसंख्या फारली गेली आहे. आता मात्र एक धावसंख्येच्या जवळ मजल मारताना आपण बघू शकाल. 68 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं होतं. धावसंख्या 36 पर्यंत मजल मारली आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल इन ऍक्शन सुशांत पाटील. संघ मालक स्वतः गोलंदाजीची धुरा आपण सांभाळताना बघू शकाल. कारण फलंदाजांना जेवढे वेगवान चेंडू हाताळले गेले त्याच वेगाने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलंय. आता मात्र एक स्पिन अटॅक आपण बघू शकाल.
कशा प्रकारे समाचार घेतला जाईल, कारण समोर असेल धीरज बेलकडे, जो वैयक्तिक 4 चेंडू आणि 17 धावांवर खेळतोय, ज्याच्या इनिंग मध्ये 2 उत्तुंग असे षटकार बघायला मिळाले आहेत. इन ऍक्शन धीरज बेलकडे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक चांगला फटका, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र अगदी चौकाराने स्वागत केलं जात आहे. धावसंख्या 40 ऑन बोर्ड, 40. विजयासाठी 17 चेंडू 28 धावा. फसवलं जात आहे, चकवलं जात आहे, हो काय वळवलं गेलाय. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. कारण सुशांत यांनी मात्र या मैदानाचा अभ्यास करताना एक गोष्ट त्यांना जाणवली आहे की जेवढा वेगाने चेंडू टाकला जातो तेवढ्या वेगाने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जात आहे. यावेळेस मात्र स्पिन अटॅक बघायला मिळतोय. पुन्हा एकदा धीरज बेलकडे, झेलला संधी, महत्वाचा झेल, विकेटचा पतन. धीरज बेलकडे बॅक टू पेव्हिलियन. सामना रफ अँड टफ अटीतटीचा होणार, कारण फलंदाज देखील एकाहून एक सरस फलंदाज आपण बघू शकाल. शुभम दुपारे असेल, प्रणित जाधव, तर गोलंदाज सुशांत पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर दिनेश जाधव, अध्यक्ष शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीगचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे जर सुशांत पाटील यांनी हॅट्रिक घेतली तर. पुढील फलंदाज शुभम दुपारे. 15 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल 28 धावा. 15-28. हे षटक एक चांगलं षटक म्हणावं लागेल. फ्लायटर डिलिव्हरी टाकली जाते, कॉन्क्रीट पिच वर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय, फलंदाज बीट होतोय. पंधरा 28. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, चुकी झाली आहे. यष्टी रक्षक आणि फ्लाइंग स्लिप दोघांकडनं चुकी झाली आहे. चेंडू निघून जाईल. 22 स्वरूपामध्ये चौकार. एक महत्वाची संधी होती कमबॅक करण्याची, तिथे मात्र कुठेतरी धावांचा ओघ वाढतोय. अवांतर स्वरूपामध्ये, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये. काय गोलंदाजी केली गेली सुशांत पाटील यांच्याकडनं, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाहीये. 14 चेंडू विजयासाठी 24 धावा. स्विंग अँड मिस, चकवलं जात आहे. शुभम याच्या बॅटशी संपर्क होत नाहीये. 13 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. जर अगोदरचा चेंडू स्टॉप झाला असता तर या ठिकाणी 13 चेंडू आणि 28चं समीकरण असतं, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतंय. 13 चेंडू 24 धावा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय. 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. तर सुनील पाटील आबिटकर यांच्याकडनं सुशांत पाटील यांच्या प्रत्येक विकेटसाठी रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. या षटकात जर एकंदरीत बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, शेवटच्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर एक 22च्या स्वरूपात चौकार. आता मात्र विजयासाठी गरज 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. चौथं षटक घेऊन भाऊ सज्ज. वैयक्तिक पहिलं षटक जर बघायला गेलं तर भाऊ यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र भाऊ यांच्याकडनं
दुसरं षटक. फुल टॉस चेंडू, त्याला पनिश केलं जाईल का चौकारासाठी? चांगला एफर्ट गेलेत. एकेरी धावेवर स्टॉप केलं जात आहे. असा एकच धाव. एकेरी धावेने मात्र धाव फलक एकने पुढे जाऊन पोहोचेल. 49-49. विजयासाठी जर आता मात्र समीकरण बघायला गेलं तर 11 चेंडू आणि 19 धावा. 11-19. गोलंदाज वरचढ ठरेल की फलंदाज? 11-19. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडू जाईल का? असं चौकार येतोय. क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र सीमारेषेला अगदी स्पर्श झालाय आणि त्यानंतर फेकी केली गेली. चौकाराने मात्र धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचेल. 53. संघाचं अर्धशतक साजरे झालंय. विजयासाठी मात्र आता गरज असेल 15 धावा. 10 चेंडू 15 धावा. झेलला संधी, बडी मछली जाल में. महत्वाची छकडी मात्र विकेटचं झालंय पतन. 9 चेंडू 15 धावा. पुढील फलंदाज मैदानामध्ये आपण बघू शकाल साहिल ठाकरे. अजूनही या पेव्हिलियन मध्ये आपण बघू शकाल प्रणित जाधव सज्ज. इन ऍक्शन न्यू बॅटर साहिल. नॉन स्ट्राईक एंडवर संकेत, स्ट्राईक एंडवर साहिल. विजयासाठी 9 चेंडू 15 धावा. आव्हान मात्र सोपं वाटत असलं तरी अजूनही काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हणतात. स्विंग अँड मिस, डॉट डिलिव्हरीज. निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. या षटकात मात्र भाऊ कुठेतरी संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करताना बघतायला मिळत आहेत. डॉट डिलिव्हरीज साहिल याच्याकडनं मात्र क्रॉस बॅट, आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन झालं नाही, संपर्क झाला नाही. डॉट स्वरूपात मात्र चेंडूची समाप्ती झाली. 8 चेंडू 15 धावा. त्यामुळे क्षेत्ररक्षक तैनात. एका जास्त धाव मिळेल का? नाही, एकच धाव. 7 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू. या षटकात भाऊ मेघवाले यांनी आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली. अप्रतिम, काबिल तारीफ. मात्र शेवट गोड करावा लागेल. संकेत पाटील इन ऍक्शन. स्ट्राईक एंडवर सज्ज. 7 चेंडू 14 धावा. सिंगल डबलने अंतिमच्या षटकात 12-13 धावा ठेवल्या जातील. ते आता प्रहार केला जाईल, हल्ला चढवला जाईल. महत्वाचा चेंडू इन ऍक्शन. बॅटची मात्र एज घेतली आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. डॉट डिलिव्हरी, 1 धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेशन. षटक क्रमांक 4 ची झाली आहे समाप्ती. धाव संख्या 55 ऑन बोर्ड. 55. 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय आपण. गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द करायचा आहे. गोलंदाज अनुभव संपन्न गोलंदाज नेरोली संघाचा स्वराज वर्धे. स्वराज आता मात्र गोलंदाजीवर राज करावा लागेल तरच सिव्हिल टायटन्स कमबॅक करतील का? एका बाजूने संकेत पाटील, त्याच्या सोबतीला साहिल ठाकरे. गोलंदाजी मार्कवर स्वराज. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असताना अंतिमचं षटक. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. एक रप्पा टप महामुकाबला. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2026. 6 चेंडू 13 धावा.
हेलिकॉप्टर झेलणार संधी, सोपान तरसे करणार नाहीये चुकी. बडी मछली जाल में संकेत पाटील बॅक टू पेविलियन डगआउटच्या दिशेने. पुढील फलंदाज इन ऍक्शन क्रीज मध्ये दाखल होतो एक युवा खेळाडू निहार धसाडे. कोणी गावाकडनं बिलॉंग करत असताना महत्वाच्या क्षणी स्वराज याच्या समोर, स्वराजने पहिल्या चेंडूवर अगदी संघाला कमबॅक करून दिलाय. 5 चेंडू विजयासाठी 13 धावा. फुल टॉस आणि त्याला मात्र डिपॉझिट करण्यात आलाय अपयश. क्षेत्ररक्षकाकडनं बॉम्बलिंग झाली, एकेला दुसरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा, चित्त्याची चपळाई, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, सुरेख ताळमेळ. 2 धावा पूर्ण, 4 चेंडू 11 धावा, 4 चेंडू 11 धावा. चार 11. जर मोठा फटका या 4 चेंडूंमध्ये आला नाही तर मात्र धावून 11 धावा घेणं तेवढं सोपं नसेल. फुल टॉस, 1 धाव पूर्ण, दुसरी आणि नाही. साहिल याच्याकडनं मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा माघारी पाठवलं गेलंय. विजयासाठी 3 चेंडू 10 धावा, 3-10. पहिला विजय कोणाच्या पारड्यात पडणार? एकच राजे की सिव्हिल टायटन्स? 3 चेंडू 10 धावा. अनुभव संपन्न गोलंदाज स्वराज वज्रे, त्याच्या विपक्षामध्ये एक युवा फलंदाज साहिल ठाकरे. 3-10. सामना पुन्हा एकदा फिरतोय. विजयासाठी 2 चेंडू 4 धावा. साहिल ठाकरे अगदी अगोदरच्या चेंडूवर दुसरीचा प्रयत्न कुठेतरी होत होता, मात्र साहिलने फलंदाजाला माघारी पाठवलं. आत्मविश्वास नक्कीच त्याच्या मनगटामध्ये दिसत होता. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावा. 2-4. एक मोठा फटका, खेळ खल्लास. 2 चांगले चेंडू. यष्टी उद्ध्वस्त. हे प्रभू, फुल टॉस चेंडू आणि त्याची सुवर्ण संधी मात्र मिस झाली आहे. यष्टींचा वेध घेतल्यानंतर मात्र चेंडू ज्या पेव्हिलियन मध्ये जातोय तिकडनं कोण फलंदाज ठरणार? गोल्डन 4, गोल्डन षटकार, गोल्डन चौकार. प्रणित जाधव येथील नाहीये. अक्षय भोईर इन ऍक्शन. एक चेंडू 4 धावा. पहिल्या या 5 चेंडूंमध्ये स्वराज याने अधिराज्य केलंय, स्वराज याने राज केलंय. अंतिमचा चेंडू अक्षय भोईर, 1 चेंडू 4 धावा. विजयासाठी चौकाराची गरज. जेव्हा आपण म्हणतो 1 चेंडू 6 धावा षटकार मारावा लागतोय, 1 चेंडू 4 चौकार एज घेऊन सुद्धा चेंडू निघून जातोय. काही होतोय. पाहत राहा, ऐकत राहा. शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग. 1 चेंडू 4 धावा. यावेळेस चेंडू पायावर आदळतोय. 1 धाव पूर्ण. स्वराज वज्रे, काय बॉलिंग परफॉर्मन्स. एक षटकार लगावला देखील नंतर कमबॅक केलाय. तर स्लोअरचा मारा त्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. सुशांत पाटील, सुरेख गोलंदाजी जी बघायला मिळाली.